श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आता अधिक महिना आहे, प्रत्येकालाच माहिती आहे. अधिक महिना चालू झालेला आहे. आता अधिक महिना म्हणजेच आपण त्याला धोंड्याचा महिना असंही म्हणत असतो. तर हा सण लेक जावायचा सण मानला जातो. त्यांचा मान सन्मान करण्याचा हा महिना मानला जातो. कारण लेकी जावायला भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचं प्रतीक देऊन त्यांची पूजा केली जाते. त्यांचा मान सन्मान केला जातो. त्यांना त्यांचा जो दर्जा आहे तो दिला जातो. आता हे सगळं आपल्याला माहीत आहे. परंतु त्याबरोबरच कुलदेवीचा मान सन्मान करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे या धोंड्याच्या महिन्यामध्ये, म्हणजेच या अधिक महिन्यामध्ये. हे बऱ्याच जणांना माहीत नाही, परंतु आपण या गोष्टी किंवा कुलदेवतेची ओटी या महिन्यामध्ये भरली पाहिजे. त्यासाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे. आता बऱ्याच जणांना माहीत नसतं की या महिन्यामध्ये कुलदेवतेची सेवा करायची असते किंवा ती का करायची असते हे माहीत नसतं. तर यावर्षी दिनांक 17 मे ते 15 जूनपर्यंत अधिक महिना आलेला आहे. आता आपल्या सर्वांना माहीत आहे की आपली कुलदेवी ही प्रत्येक कुटुंबाची आई आहे. ती प्रत्येक कुटुंबाचं संरक्षण करत असते. आपण तिची जितकी सेवा करू तितकीच ती आपल्याला आपल्या संकटामध्ये आपण हाक मारली तर ती आपल्याला धावून येत असते. आणि आपला जे काही आपला कुळाचार आहे, कुलधर्म आहे, तर ती सांभाळत असते. आपल्यापर्यंत कोणत्याही प्रकारचे संकट ती आपल्यावरती येऊन देत नाही. आपल्या घराचं रक्षण करते. जशी एक आई आपल्या मुलांचं रक्षण करते, तसेच कुलदैवत हे आपल्या घराचं परंपरेनुसार चालत आलेली जी रूढी परंपरा आहे आणि जे कुलदेवी आहे तर ती आपल्या घराचं संरक्षण करण्याचं काम करत असते. तर आपल्यावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून ती आपल्यावरती नेहमी लक्ष ठेवून असते. म्हणूनच आपण आपल्या कुलदेवतेला वर्षातून एकदा तरी तिचं दर्शन घ्यायला जायला पाहिजे किंवा तिचा मान सन्मान करायला पाहिजे. आणि आपल्या कुलदेवतेचा आपणच जो काही मान सन्मान आहे तर तो आपण वर्षातून एकदा तरी केला पाहिजे. तसं बघायला गेलं तर आपल्यापैकी बरेच जण हे देवीला वर्षातून एकदा जात असतात. परंतु विशेष महत्त्व म्हणजे हा अधिक महिना चालू आहे आणि या अधिक महिन्यात कुलदेवतेची सेवा करणे हे खूपच महत्त्वाचं मानलं जातं. कारण असं म्हणतात की या महिन्यामध्ये आपण कोणतीही सेवा करू तर तिचं फळ किंवा तिचं आपल्याला पुण्य हे 10 पट भेटत असतं. म्हणून या महिन्यामध्ये आपल्याला अधिक मासामध्ये आपल्याला कुलदेवतेची ओटी भरायची असती. जसं आईची आपण ओटी भरतो त्याच पद्धतीने कुलदेवतेची ओटी ही भरणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण अधिक महिना हा पवित्रतेचा महिना आहे. हा महिना साधनेचा, उपासनेचा, मंत्रांचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये जितकं आपण जास्तीत जास्त देवांची सेवा करू तितकीच त्याचं फळ आपल्याला 10 पटीनं भेटत असतं. तर आपण ओटी देवीची कशी भरायची ती थोडक्यात सांगणार आहे. तर या महिन्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही शुक्रवार असेल, मंगळवार असेल किंवा एखादी पौर्णिमा असेल या महिन्यात येणारी, तर त्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचं आहे. तिथे तुम्हाला ओटी भरायची आहे. परंतु काही कारणाने जर तुम्हाला जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या घरातच किंवा तुमच्या गावामध्ये जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन देवीची ओटी भरा. अगदी नाहीच जमलं तर तुमच्या देव्हाऱ्यात देवीचा टाक असतो तुमच्या कुलदेवतेचा, तिथे तुम्हाला ओटी भरायची आहे. आता ओटीमध्ये तुम्हाला ती कशी भरायची तर आपल्याला साडी चोळी घ्यायची, बांगड्या घ्यायच्या, मंगळसूत्र घ्यायचं, हळदी कुंकू घ्यायचं, 5 फळे घ्यायचं, एक नारळ घ्यायचं, विडा घ्यायचा, जोडवे बिरुदे घ्यायचे. आणि जर तुमची इच्छा असेल मुलं वगैरे होण्यासाठी तर तुम्ही खेळणा पाळणा जो असतो तोही तुम्ही घेऊन देवीची ओटी भरू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला देवीचं हे सर्वही सामान देवीला अर्पण करायचं आहे. आणि तुमच्यावरती जे काही संकट आलेलं असेल किंवा तुमची जी काही इच्छा असेल तर ती देवीला अगदी मनापासून स्वच्छ मनाने मागायची आहे आणि देवीची ओटी भरायची आहे. बघा देवी नक्कीच, कारण या महिन्यामध्ये केलेलं फळ हे खूप भेटत असतं, तर देवी नक्कीच तुमच्या हाकेला धावून येत असते. तर त्याचबरोबर तुम्हाला देवीच्या उपासनाही करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला देवीचं
जपही करायचा आहे. कारण जप साधनेला या महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. तुम्ही देवीला तुम्हाला जेव्हा वेळ होईल त्यावेळेस तुम्ही देवीचं नामस्मरण करा. ओम आय ह्रीम क्लीम या मंत्राचा तुम्ही जप करा. जेव्हा जमेल तेव्हा शांत चित्ताने देवापुढे बसून तुम्ही देवीचा जप करा. त्यानंतर तुम्हाला जे कोणतेही स्तोत्र असेल, मंत्र असेल तर त्याचंही पठण तुम्ही एखाद्या शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही करू शकतात. कारण या साधनेला खूप महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देवीची उपासना जर तुम्ही ह्या अधिक महिन्यात केली तर तुम्हाला देवीचा आशीर्वाद भेटत असतो आणि तुम्ही कोणत्याही संकटात असाल त्यावेळेस देवी तुमच्या हाकेला नक्कीच धावून येत असती. त्यामुळे आपण ही सेवा अधिक महिन्यात करून ठेवायची. नंतर तुम्हाला जेव्हा तुमच्यावर संकट किंवा तुम्हाला गरज असेल देवीची त्यावेळेस देवी नक्कीच तुमच्या संकटाला धावून येत असते. श्री स्वामी समर्थ.